शेट NKTT महाविद्यालय ऑफ कॉमर्स व JTT कॉलेज ऑफ आर्ट्स आणि मुंबई विद्यापीठाच्या ठाणे विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेचं उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना, शिस्त, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागावी, तसेच विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, उपप्राचार्य डॉक्टर हिमांशी मनसुखानी, IQXC समन्वयक डॉक्टर मनोशी बागची, ठाणे विभागीय क्रीडा समितीचे सचिव गणेश मोरे, ठाणे विभागाचे मुख्य पंच रोहित शिंदे, प्रभारी प्राध्यापक क्रीडा समिती मनोज गौड, क्रीडा संचालक सुहर्तो रॉय तसेच विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक, शिक्षक आणि विद्यार्थी येथे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला आहे। स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देताना प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं। या आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये एकूण 154 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे। यामध्ये 107 पुरुष खेळाडू आणि 47 महिला खेळाडूंचा समावेश होता। विविध महाविद्यालयातून सहभागी झालेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, वेग, एकाग्रता आणि खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले। चुरशीच्या सामन्यांमुळे स्पर्धेचं वातावरण अधिक रंगतदार झाले। या प्रसंगी स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण देखील करण्यात आले। ट्रॉफी हा केवळ विजयाचे प्रतीक नसून खेळाडूंची मेहनत, समर्पण, संघभावना आणि उत्कृष्टतेची जिद्द दर्शवते असा संदेश यावेळी देण्यात आला आहे। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाच्या ठाणे विभागीय क्रीडा समितीचे पदाधिकारी, NKTT महाविद्यालयाचे क्रीडा विभाग, शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत। स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याला वाव मिळण्यासोबतच विविध महाविद्यालयातील खेळाडूंशी संवाद साधण्याची आणि स्पर्धात्मक अनुभव घेण्याची संधी मिळाली।